आता आम्ही खुफरी या स्पॉट वरती आलोय आणि इथून खूप सगळे ऍडव्हेंचर्स वगैरे आहे तिथे आणि आम्ही आता ऍडव्हेंचर्स करणार नाही की इथे खूप ऊन आहे. आम्ही मनालीला जाऊन ऍडव्हेंचर करणार आहोत. पण आता आम्ही वरती जाणार आहोत खुफरीच्या इथे बघायला जस्ट काय काय तिकडे. आणि इथे खूप घोडे त्यानंतर ऍडव्हेंचरचे डिटेल्स आहेत. जर मला समजलं तर ते पण तुम्हाला नक्की सांग. तिकडे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक तर आपण जीपने जाऊ शकतो सगळे, प्रत्येकी घोडे करू शकतो. ते घोडे खाली आहेत ते आता दाखवेलच तुम्हाला. हे आहेत घोडे ज्याच्यावरून सगळेजण तयार होत आहेत वरती जायला. साईडला पण आहेत. ते ऍडव्हेंचरच बघ. त्यानंतर हे सगळे ऍडव्हेंचर आहेत. वरती काय ते बघ, झिप लाईन, व्हॅली क्रॉसिंग, कपल झिप लाईन, बॅलन्सिंग ब्रिज, ऍडव्हेंचर राईड, सगळे म्हणजे चांगलेच आहेत. बघू आता काय करायचं काय. इथे प्राइसिंग दिली आहे काय? नाही. इथे सगळे प्राइस अँड ऑल ते सगळं लिहिलेलं आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण करू शकतात. यहाँ से दो ऑप्शन रहेगा आने और जाने के लिए आप लोगों के पास. एक तो घोड़ा रहता है जो सामने से जा रहा है, ठीक है जी. एक रहता है फिर 4x4 जीप जैसा, वो है सामने गाड़ी, ठीक है जी. दोनों का अलग अलग चार्जेस है. वो आपके ऊपर डिपेंड करता है घोड़े से जाना है गाड़ी से जाना है. उसमें हमारा जिससे आपको कंफर्टेबल लगता है उससे, ठीक है जी. जीप में कितना आदमी जाएगा? जीप में जाने को तो 10-15 आदमी जाता है इसमें. तो पूरा एक ग्रुप एक साथ में हाँ जा सकते हैं. कुछ लोग अंदर बैठेंगे, कुछ लोग पीछे खड़े होंगे, ठीक है जी. उसमें ऐसा है, सुन लो पहले. घोड़े से जाते हो 500 चार्ज करता पर पर्सन. घोड़े वाला लेके जाएगा लेके आएगा 500. हाँ जी. उसमें आपको गेट के बाहर ड्रॉप करेगा. महासुपी, नाग टेम्पल, फादी वाली, शूटिंग 4 पॉइंट घूमेगा, ठीक है जी. हाँ जी. घोड़े वाला गेट के बाहर ड्रॉप करेगा. अंदर पैदल ही घूमना है आपने, ठीक है. और उसके बाद रहता है फिर लास्ट विलेज शिमला कुफरी का गाँव, स्टेप फार्मिंग, एप्पल गार्डन. ये एडवेंचर पार्क का सेटअप बना है. 6 राइड रहेगा इसमें करने के लिए आपके पास. वो अंदर ही है. हाँ वो ऊपर ही रहेगा जाके. उसमें ऐसा है जैसे ये महासू पीक पे 500-600 मीटर डाउन जाना पड़ेगा आपको लास्ट विलेज के लिए जहाँ पे एडवेंचर पार्क बना हुआ है, ठीक है. वहाँ पर जैसे जिप लाइनिंग है, वैली क्रॉसिंग है, परमा ब्रिज है. ये 6 गेम्स एडवेंचर का करने के लिए रहेगा. अगर पूरा पैकेज करना चाहते हो घोड़े के साथ, वैसे तो 17,500 का टिकट है पर पर्सन घोड़े के साथ पूरा पैकेज. हाँ फुल, जिसमें 6 राइड मिलेगा, घोड़ा आने जाने को मिलेगा, एप्पल गार्डन का एंट्री मिलेगा, वहाँ घूमो फिरो टाइम फ्री रहेगा, ठीक है जी. इसमें 700 पर पर्सन में डिस्काउंट है. 1500 में 6 राइड मिलेगा करने के लिए, घोड़ा आने जाने के लिए, वहाँ सारा घूमना फिरना. और साथ में जैसे घोड़े से जाओ गाड़ी से जाओ 50 रुपीज़ ऑन द वे देना पड़ेगा. वो देखो सामने बोर्ड लगा हुआ है. ये फॉरेस्ट एंट्री रहता है. ये गेट पास आपको लेना ही पड़ेगा. घोड़े से जाओ गाड़ी से जाओ वो मर्जी आपकी, ठीक है. तो वो भी 1500 में 1500 में नाही, 1550 अलग से देना पड़ेगा. आम्ही चाललो ऍडव्हेंचर साठी. म्हणजे आम्ही ऍक्टिव्हिटीज एक पण नाही करणार. फक्त इथून वरती जाणार कुर्तीला आणि तिथे जाऊन मग गार्डन आहे आय थिंक ऍपलचं. पण तिथे ऍपल नाही आले, जस्ट पानं फुटलेत आय थिंक. तर तिथे सगळं बघू आणि मग परत खाली आम्ही थोड्या वेळाने. तर याचे चार्जेस वगैरे आहे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन. तर आता आपण राईड एन्जॉय करू. कोणी कपडे आता खराब काय साक्षी करायला सांगत कसं वाटतंय? काहीच नाही वाटत आहे मला सध्या. काहीच नाही वाटत आहे. ही माहिती बघ दोन्ही हात पकडून उभी आहे एकदम. स्टॅच्यू माहिती तुला कसं वाटतं सांग? चांगलं वाटतंय. हीच खरी मजा आहे. माझ्यासाठी हात पण नाही वरती करत. जाऊ दे तर बिस्किट जाऊ दे. बिस्किट त्याचं पण नाही ह्या गाडीचं वाटतंय. आता आम्ही खुपरीला आलोय आणि इथून आमचा खरा ऍडव्हेंचरचा रस्ता चालू होईल. आम्ही एका जीप मध्ये मागे उभे आहोत आणि बाकीचे लोक पुढे बसलेत. तर आता इथून आपलं ऍडव्हेंचर स्टार्ट होईल. तर तुम्हाला दाखवता नाही शकणार, गाडी खूप जास्त हलते. पण जर ट्राय करेन तुम्हाला दाखवायला, जर दाखवायला भेटलं तर मला नक्की दाखवेल. आणि या साईडला आता फॉरेस्टला जायचे 50 रुपीज फी आहे पर पर्सन. तर ती पे करून आम्ही डायरेक्ट पुढे जाणार. तर तुम्हाला मी पुढे बघते, जर पॉसिबल झालं तर तुम्हाला नक्की दाखवते. हा खर्च आहे. काहीच खाल्लं नाही तर काय करायला लागलं आपण? माझी पोझिशन तर बघ बाबा. व्हिडिओ पण काढायचे सगळंच आहे.
भारी ना. होळीसाठी लाकडं आणायला हा असे सीन असतात होळीसाठी. हाय येताना अरे हा पण उलटा दिवस नाही ते वरतून काढायचं ना म्हणून. अरे उसल्याला जमा पीक पीक रुको. आपको जाने तो पहिला. मला नको ना तुला येऊ दे तर तरी मला ना त्यांना पहिलं उडवतो. भीती नाही. एडवेंचर है एडवेंचर. कैसा लग रहा है. उलटी गाडी. एवढ्या कठीणाई मध्ये पण हे बघ ऍडव्हेंचर होते रे का. बिझनेस नाही रुकना चाहिए. इथे उभं राहायची कंडिशन नाही. बिझनेस कॉल घेतोय. सुपर. कसा होता जीपच्या बॅक साइडला उभं राहायचा एक्सपिरियन्स. चांगला पण होता आणि वाईट पण होता कारण की सगळीकडे मांड्यांना आरामात मांड्यांना लागते, हाताला लागते आणि समज बोलतोय ना आपण तर जे झाडं आहेत मोठी मोठी झाडं काही फॉरेस्ट एरिया चटकन वाजली इथे माझ्या दुसऱ्या साईडला दोन तीन मिनिटांना यायच्या जे हसत होतो ना आम्ही लोक म्हणजे बोलतोय हसतोय त्यानंतर व्ह्यू पण बघतोय सगळं मजा पण होती दुखणी पण होती जे आज नाही जाणार ते उद्या जाणार होती झोपून उठल्यानंतर जराशी. या साईडला सगळे असे स्टॉल आहेत. मॅगी स्टॉल. इथे मॅगी जास्त फेमस आहे कारण की पहाड़ों के ऊपर मैगी फेमस है. मैंने कल भी बोला मॅगी स्टॉल. थांबा ह्यांचा आता ते जीपच्या आत होते त्यांचा आपण एक्सपिरियन्स घेऊ. मम्मी जीपच्या आतमध्ये काय एक्सपिरियन्स होता ते सांग. जीपच्या खूप मस्त वाटत होतं पण तुम्ही जीपच्या बाहेर एवढे ओरडत होतात ना तर आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही काय चालवले काय नाही पडले का काही लोक. आम्ही पडणारच होतो थोडा. जीपच्या नॉर्मल आपल्या गाडीसारखंच वाटत होते. बुक्की नाही झाली आमची. जीपच्या बाहेर काय झालं तर आमचं आम्हाला माहितीये. चल आता मॅगी खाताना मग तेव्हा बघूया. आता आम्ही आलो इकडच्या मंदिरामध्ये. कसलं मंदिर आहे आणि काय आहे मी तुम्हाला वरती जाऊन सांगते की मला पण नाही माहिती. त्यानंतर दादानी हे काय पगडी कॅप काय इथली पहाडी टोपी आहे वाटतं. हा आम्हाला एवढं काय माहित नाही पण दिसायला चांगले वाटते. आणि आता शिमला ट्रिपला आले तर एक आठवण म्हणून काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून अशी एक टोपी घेतली. तिथे बाबू बसला ह्याच्यावरती. बाबूला बसवलं बस झुम दिसेल का दिसते की नाही काय माहिती. इथे 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 त्याला आतून बसवलंय. आपण पण येताना जाऊ फोटो काढू. आपण येताना बसणार आहे याकवर आणि आता मंदिरात जाऊ आणि त्यानंतर मग आपण मॅगी खाऊ. तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि मध्ये मार्केट पण आहे ते पण दाखवेन. इथे काय बूट काढायचे वाटतं. हा दाखव. तर वरती जाऊया आणि आय थिंक या साईडला ही एंट्री आहे आणि तिथून एक्झिट आहे. ते आउच. इथून एवढा मस्त व्ह्यू आहे ना एकदम भारी. तुम्हाला मी खाली जाऊन परत दाखवेन कारण की इथे त्या लोकांनी पूर्ण पत्रे वगैरे लावले होते म्हणजे वरतून झाकून घेतले कारण की ऊन आहे त्यामुळे शॉप्सचं काही एवढं दिसत नाही आहेत आता सध्या. मग मी मार्केटमधून जेव्हा जाईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन आता शॉप्स आहे ना. तर आता आपण पहिले जाऊया मंदिरामध्ये. तर आता मी तुम्हाला गेट दाखवलेला आणि त्याच्या जस्ट पुढे मी आलेली तर त्याच्या अजून पुढे मी आली आणि या साईडला हे सगळे जे चुन्नी लावतात ना सगळेजण मन्नत की चुन्नी असं त्या टाईपची सगळ्यांनी असं पूर्ण भरली आहे. ती बॉल आहे बघा पूर्ण बॉल भरली आहे. त्यामध्ये म्हणजे काही काही लोक आपली आपली विश बोलून तिथं बांधून ठेवतात की हां ही विश पूर्ण व्हायला पाहिजे असं तसं. तर मला कळलं नाही राबून पहिले काय म्हणून मी जवळ आली एकदम बघायला. तर हे एवढं मस्त दिसतंय सगळं एकदम
हवात गार वाटते लिटरली. लादीवर तर बाबा पाय पण ठेवायला जमत नाही. तर शूज काढले, सॉक्स काढले, लादीवर पाय ठेवले, एकदम थंड आहे, जाम थंड आहे इथे. असं वाटतं आपल्याला की एप्रिलमध्ये, मे मध्ये ह्या टायमामध्ये काय थंडी नसते इथे, पण चांगलीच थंडी असते. ते आता आल्यावर समजले. आत्ताच एवढी थंडी असते. विचार कर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये काय थंडी असेल. अजून आपल्याला अटलटनलच्या इथे बर्फामध्ये जायचं, स्नोमध्ये. ते अजून काय आपले हालत होणार. तेव्हा तर घरी चेक केलं तेव्हाच बघितलं की शिमल्याला -3 डिग्री रात्रीच्या टायमाला, आणि सकाळी -3 होती. नाही, सकाळी रात्री -3 होती आणि सकाळी -2 होती समथिंग असं. आता मंदिरात जाऊया. आता हे हनुमानचं मंदिर आहे आणि इथे मी आता दर्शन घेते. जरा त्या साईडचं दाखवा, तोपर्यंत आम्ही पाय पडून आलो. तर आता जस्ट त्याच्या समोर एक अजून मंदिर आहे, ते आहे महादेवांचं मंदिर. आणि या साईडला पण एक्झिटचा रस्ता आहे. इकडनं मला काय माहिती. हा, फिरू नको. आणि तिकडूनच परत ये बघू. तर मंदिरामध्ये पाय पडून झालं आणि मध्ये काय झालं, मी एकदम म्हणजे पाय वगैरे पडत होती आणि माझं लक्षच नाही गेलं की तिथे गोल फिरून जायचं नसतं. पण मी पूर्ण गोल फिरून नाही गेली. मी परत मागे येऊन या साईडहून गेली आणि या साईडला पण एक मंदिर ना मम्मा. ओ हो, हे मम्मी पप्पा. ते काय मंदिर? दुर्गा मातेचं मंदिर. तर या साईडला दुर्गा मातेचं मंदिर. नाही राहू दे. बघा, हे आहे दुर्गा माता. आणि या साईडला एक घंटी ठेवली, पण ती खाली का ठेवली आहे मला पण नाही माहिती अजून. आणि हे सगळेजण आले. आता मावशी बिवशी त्यांना खूप गर्दी झाली आता इथे. तर आता आपण जाऊया खाली आणि खाली गेल्यानंतर मस्त मॅगी खाऊया. तर मी तुम्हाला डायरेक्ट मॅगी खाताना भेटते आणि सोबत मार्केट पण दाखवेन मी तुम्हाला जाता जाता. तर आता आम्ही खातोय चाऊमिन, त्यानंतर फ्राईड राईस पण मागवलेला पप्पांनी. बाकी सगळे चाऊमिन खात आहेत, काही लोक फ्राईड राईस खातात. आणि ही जी मॅगी कधीची सगळ्यात पहिली ऑर्डर दिली ती आतापर्यंत झाली नाही, बिचारी वाट बघते आतापर्यंत. तर आता पहिले आम्ही हे सगळं खाऊ, त्यानंतर सेम त्या जीपवाल्या गाडीनं ऑफ रोडिंग करून खाली जाऊ. त्यानंतर नॉर्मल आपल्या जी बस आहे आपली, त्यानंतर त्यातून आपण नेक्स्ट जर्नी आपली स्टार्ट करू. तर त्यानंतर मला पण नाही माहिती आम्ही नेक्स्ट जर्नी कोणती करणार आहोत, पण ते मी तुम्हाला पुढे जाऊन नक्की अपडेट देते की आम्ही नक्की कुठल्या रूटने जाऊ. आता जाण्याची आहे भाई, आता खरी मजा. माझी काय शूटिंग कशी काढते? साक्षीची शूटिंग काढते. तिकडे दाखव ना. आम्हाला नाही घेत काय? घेतो ना, प्रत्येकाची. तिकडे दाखव ना, रोड दाखव दादा. अरे रोड काय दाखव, रोड लोक बघून महेशला काय, महेशला ठोकला गेला. हा, तो आपटला ना. तरी पण त्याची हिंमत होती बसायची. मग अशी रोड बघितला. आता हे साक्षीची कंडिशन वगैरे उभा तर पहाडी आहे, उतरताना ठीक आहे.
उतरताना केली. मला का दाखवतो तू vlog? अरे माझा कॅमेरा जिथे फिरतो तिथे फिरतात. साक्षी इथे हो नाही तिथे दाखवतोय. तू हात नको सोडू, हात नको सोडू. पप्पा मुंडी घाली. अरे झाडाची शूटिंग इथे थांबा आता तुम्ही बघा. असं वाकून वाकून जायला लागतं असं. गेला का? अरे भाई आता उठलला होते. अरे इथं जन्नत दिखती हो गया मेरा. हे बघा फोन ट्रॅक आहे, ट्रॅक गार्डनचं. कुठे ऍपलचं झाड? आहे. परत खाली वाकायला लागेल. वाकून 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 राहा आला आला. झालं? थांब थांब थांब. हे भाई टो बघायचं कुठे? थांबा. हा वा वा उद्या. क्या ब्लॉगर. नाही बाई. कॅप्चर ऐको जेव्हा वाटतं वाचू तेव्हाच मारतोय हा. संपलं. साक्षी एक्सपिरियन्स. कधीच नका करू. या साईडला आहे चर्च, त्यानंतर इथं खूप सुंदर असं व्ह्यू आहे. इथे आहे स्टेट लायब्ररी.